श्रीरामचंद्राय नमः. श्री गुरुवे नमः. श्री सरस्वते नमो नमः. खरासुर खररूप धरुणी मुकत हिंडे काननी कृष्ण तो पायी धरुणी आपटीला शनार्दे. हो, अशा प्रकारे संत श्रोत्यांना असताना मागील कथेचं अनुसंधान त्या ठिकाणी ध्यानामध्ये आणावं. खरासुरांना असताना आज्ञा कंसाची घेतली. कंसाला असताना सांगितलं मी असताना तुझा शत्रू असताना त्या ठिकाणी मारतो. खरासुरांना असताना गाढवाचं रूप असताना त्या ठिकाणी घेतलं आणि अर्ध्या तासानं त्या ठिकाणी काय करू लागला, गोकुळाला मारत असताना वेडा त्या ठिकाणी मारू लागला. खरासूर खरूप धरून मुकत हिंडे काननी कृष्ण तो पायी धरुणी तोही झाला गत प्राण तो बकासूर गाला धावून जैसा पतंग देखून अग्न उडी घाली प्राण. अशा प्रकारे महाराज खरासुराला भगवंतांना पाया असताना त्याचे धरले. गरगर असताना फिरवलं, जमिनीवरती असताना त्या ठिकाणी आटपलं. आपल्या बरोबर खरासुराचा प्राण असताना त्या ठिकाणी गेला. मग असताना त्या ठिकाणी दुसरा असताना कोणता महाराज असताना त्या ठिकाणी खगासुर असताना त्या ठिकाणी तो असताना त्या ठिकाणी प्रभुराम कोणाला आमच्या असताना कृष्ण परमात्म्याला असताना मारण्यासाठी असताना त्या ठिकाणी आला म्हणतात. कसा आला तो एखादा असताना दिवा पाहून मारत असताना त्या ठिकाणी पतंग कसा असताना त्या दिव्यावरती झेप मारत असताना घेतो तसा हा खरासुर त्या ठिकाणी आला म्हणतात. कसरोनिया विशाल मुख धावोय जगन्नाथ सन्मुख कृष्ण आपटोनी तो निशंक मृत्यूपुरासी पाठविला. खगासुर हे मारत असताना आपलं मुख पसरून असताना त्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी श्रीकृष्णाने त्यालाही मारत असताना त्या ठिकाणी गत प्राण असताना त्या ठिकाणी केलं. यम सदनाला कृष्णानं त्या खगासुराला पाठवलं म्हणतात. विट्यासूर त्या पाठी धावत आला उठाउटी माया लागवी जगजेटी धावे पुढे ते दवा. हो, विटासूर मारत असताना त्या ठिकाणी आला. विटासूर ही कसा होता, मायावी मारत असताना त्या ठिकाणी होता. आणि या मायावी असताना विटासूर असताना त्या ठिकाणी कृष्णाच्या पाठीमागे असताना धावू लागला. कृष्ण असताना त्याच्या पाठीमागे महाराज धावू लागले. उभा चिरीला विट्यासूर तोही पाहू गेला मृत्यू नगर केला सर्व दैत्याचा संहार कंसासूर चढफडी. विठासुराला सुद्धा असताना कृष्णानं काय केलं महाराज, यमसुदन असताना पाण्यासाठी धाडलं. तेव्हा इतके असणारे असुर त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्यानं मारले. तेव्हा हा असणारा कोण कंस मामा असताना त्या ठिकाणी डोक्याला हात असताना लावू लागला. विचार माझा असताना करू लागला कशा प्रकारे असताना मला सुख भेटल, माझा असताना वैरी कशा रीतीनं असताना मरल अशी चिंता हा असणारा कंस करू लागला. सोहस्ते पिटी वक्षस्थळ मने राज्य बुडाले सकळ भरवशाचे वीर सबळ गेले टाकुनी मजलागी. हो, आणि पुन्हा अस्त्र वृक्षस्थळ महाराज असताना आपली छाती असताना मोठमोठ्यानं असताना त्या ठिकाणी बडू लागला, म्हणू लागला किती महाराज असताना त्या ठिकाणी कार्यभाग केला. एवढं राज्य असताना त्या ठिकाणी गोळा केलं. आपल्याच असताना पित्याला पण दिशाळेमध्ये असताना टाकलं. सर्व त्रिलोकामध्ये माझं नाव असताना त्या ठिकाणी बदनाम महाराज असताना त्या ठिकाणी झालं. सर्व त्रिलोक असताना मला नाव त्या ठिकाणी ठेवतो. आणि एवढं केलेलं कार्य महाराज असताना पाण्यामध्ये चाललंय. मला आता असताना कृष्ण मारणार, काय असतं मी त्या ठिकाणी करू, म्हणून असा रुदन हा कंस मामा करू लागला. मने माझे दृष्टी पडता वैरी तरी मी त्यासी वदितो क्षणा भीतरी मग बुद्धी एक अंतरी आटविले असून रे. हो, महाराज असताना त्या ठिकाणी कंस म्हणू लागला माझा जर शत्रू असताना मला त्या ठिकाणी दिसला, माझ्या समोर जर आला ना तर मी असताना तात्काळ त्याला असताना त्या ठिकाणी मारेन. पण माझा शत्रू असताना माझ्या समोर येत नाही, मी असताना काय करू. तेव्हा एक विचार असताना त्या ठिकाणी कंसाच्या मनामध्ये असताना आला. एक छळ असताना महाराज असताना छळ असताना त्याच्या लक्षामध्ये आला. कपट असताना त्याच्या लक्षामध्ये आलं. काय महाराज असताना हा कंस करू लागला म्हणतात पुढं. घागरी आणि कोहळे कंसे गोकुळा पाठविले घटा माझी कुष्मांड सगळे घालून या पाठवावे. हो, महाराज असताना त्या ठिकाणी या कंसाने काय केलं महाराज, गाडगे असताना बरेचसे गाडगे असताना आपल्या दुताला असताना आणायला लावले.
बारीक असणारे गाडगी आणायला लावले आणि मोठाले असणारे कवळे महाराज असणारे त्या ठिकाणी आणायला लावले म्हणतात. ते असणारे कवळे आणि घट महाराज त्या कुठं गोकुळाला असणारे त्या ठिकाणी पाठवू लागला. आणि सिकंतेचे वेट वळूनी हाते तेही पाठवा त्याच्या सांगाते. हे जरी कोडे नुगवे तुम्हाते तरी रामकृष्णा ते धाडीजे. पुन्हा असणारे कंसाने सांगितलं हे असणारे कवळे गाडगे असणारे गोकुळामध्ये न्या आणि वाळूच्या असणारे 10-5 थैले असणारे त्या ठिकाणी न्या आणि तुम्ही असणारे त्या गोकुळच्या असणारे नंदबाबाला गोकुळच्या लोकांना असणारे सांगा हे असणारे त्या ठिकाणी कोड आहे महाराज. हे कोड असणारे कसं सोडायचं, लहान गाडग्यामध्ये मोठं कवळं असणारे त्या ठिकाणी घालायचं आणि पुन्हा जी काय वाळू दिली ना महाराज वाळूचा असणारे त्या ठिकाणी दोरी महाराज असणारे वळायची आणि त्याचे शिंके महाराज असणारे करायचे नाही. हे जर तुम्ही केलं तर असणारे त्या ठिकाणी ठीक आहे, नाहीतर कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा असणारे त्या ठिकाणी सेवकाच्या हातून असणारे त्या ठिकाणी कुठं मथुरेला असणारे धाडायचे. असं असणारे त्या ठिकाणी कपट महाराज असणारे त्या ठिकाणी कंसानं केलं म्हणतात. नाही तरी गोकुळ सकळ निर्दाळून मी कंस काळ म्हणून दोघे दैत्य सबळ पाठविले वज्राते. हो मग महाराज असणारे यानं काय केलं, असं असतं त्या दूतापाशी असणारे सांगितलं आणि मोठाले असणारे राक्षस महाराज असणारे त्या ठिकाणी दूत असणारे हे घेऊन महाराज असणारे त्या ठिकाणी कुठं पाठवले, गोकुळाला असणारे पाठवलं. गोकुळामधल्या लोकांना सांगितलं की तुम्ही जर हे बरोबर असणारे कार्य केलं तर ठीक आहे, नाही तर असणारे त्या ठिकाणी गोकुळामध्ये कोणीच मी जिवंत असणारे ठेवणार नाही. कृष्ण परमात्मा आणि बळीराम मला असणारे त्या ठिकाणी स्वाधीन करा असा निरोप असणारे त्या कंसानं दूता करवी दिला म्हणतात. दूत धाविनले त्वरित नंदाजवळी आले अकस्मात म्हणती तुम्हावरी कोपलासे मथुरानाथ कोडे समस्त गुवाहे. हो महाराज असते त्या ठिकाणी जे काही कंसाने धाडलेले दूत होते ते असताना धावत पळत असताना कुठं गोकुळाला असताना आले आणि नंदबाबाला म्हणून आले, नंदबाबा कंस असताना तुमच्यावरती कोपला, तुम्हाला एक असताना मोठं संकट असताना त्या ठिकाणी आले. राजा कंसानं असताना हे महाराज असताना साहित्य त्या ठिकाणी पाठवलं, हे कोड असताना तुम्हाला सोडवण्यासाठी असताना सांगितले. असे दूत कोणाला, नंदाला असताना त्या ठिकाणी बोलू लागले. तुम्हासी नवगे जरी वेळी तरी पाठवावे रामवन माळी नाही तरी मराळ सकळी कंस हस्ते करुणिया. तुम्हाला जर महाराज असताना हे कंसाला दिलेलं कोड जर सोडविता आलं तर ठीक आहे, नाही तर मग तुम्ही काय करा, राम आणि कृष्ण बळराम दादा आणि कृष्णाला असताना आमच्या सोबत असताना पाठवा आणि जर नाही पाठवाल तर सर्व असताना गोकुळचे माणसं असताना त्या ठिकाणी एकही जिवंत राहणार नाही असं असणारं दूताचं म्हणणं असताना नंदबाबाला येऊ लागलं. तुम्ही गोरस पिऊनी झाले ती मस्त परी तुम्हासी जवळी आला मृत्य गवळी भ्याले समस्त म्हणती अनर्थ ओढवला. महाराज अस्त्र दूत म्हणू लागले, तुम्ही अस्त्र दूध पिऊन अस्त्र दूध दही अस्त्र खाऊन कसे झालात, मस्त अस्त्र त्या ठिकाणी झालात, आनंद अस्त्र त्या ठिकाणी तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी होतो, पण कंसाचं महाराज कार्य अस्त्र त्या ठिकाणी नाही केलं ना, कंस आता तुम्हाला त्या ठिकाणी मारणार आहे असे असणारे दूत कंसाचे दूत अस्त्र नंदाला बोलू लागले. गवळी वृंदावनी राहिले होते ते पुढती आले गोकुळाते तो हे विघ्न अवचिते पुढे वाढून ठेविले. महाराज कृष्णानं पहिल्यानं हे गवळी अस्त्र काय केले, वृंदावनी अस्त्र सर्वजण अस्त्र राहण्यासाठी नेलते, पण तिथून अस्त्र वृंदावन सोडून पुन्हा गोकुळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आलत. नेमकंच महाराज अस्त्र थोडेच दिवस झाले गोकुळामध्ये येऊन की हे संकट महाराज अस्त्र त्यांच्या समोर अस्त्र उभं राहिलं. कंसदूत राहिविले ते वेळी एकांती बैसले सकळ गवळी म्हणती लपवावन माळी कोटे तरी नेऊन या. अस्त्र गोकुळच्या लोकांना नंदबाबांना अस्त्र जे काही कंसाचे दूत होते द्यायला अस्त्र बसायला महाराज अस्त्र टाकलं, थांबा बोले जरासा विश्राम करा आणि सर्वजण अस्त्र विचार करू लागले. गोकुळचे लोक गवळी अस्त्र विचार करू लागले, नंदबाबा अस्त्र विचार करू लागले, या गोकुळातले लोक अस्त्र म्हणून लागले आपण काय करू, कृष्णाला आणि बळराम दादाला महाराज अस्त्र कुठेतरी लपूत, या दोघांना अस्त्र दुसऱ्या गावाला अस्त्र धाडूत असा कृष्णाबद्दल आणि बळराम दादा बद्दल अस्त्र गोकुळचे लोक विचार करू लागले. एक म्हणती रामकृष्ण बरवे
परराज्या माझी पळवावे, नंदादी गवळी आगवे, चिंताग्रीने आळले. महाराज असतं त्या ठिकाणी काही जण म्हणले आपण काय करू, तर आपलं असतं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये बळीराम दादाला आणि कृष्णाला असतं त्या ठिकाणी पाठवू. कोणी म्हणले इथं जास्त लपवा, कोणी काही म्हणलं असं विचार करू लागले. सर्व गवळी असतं त्या ठिकाणी महाराज निराश झाले. बारीक असतं सर्वांचे मुख झाले. सर्वांना डोक्याला हात असतं त्या ठिकाणी लावला. नंद बाबा ही चिंता महाराज असतं करू लागले आणि खाली माना असतं घातल्याने विचार असतं त्या ठिकाणी चिंता दुरावस्थेमध्ये असतं करू लागले. वनासी गेले होते राम वनमाळी, ते परतुनी आले सायंकाळी, तो अधोवंदन सकळ गवळी, चिंता नवी बुडाले. महाराज असतं त्या ठिकाणी बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा असतं वनामध्ये गेले होते. वनामधून असताना सांजापारी महाराज असताना त्या ठिकाणी संध्याकाळच्या टायमाला गोकुळामध्ये आले. बघितलं भारत चावडीवरती सर्व नंद बाबा गोकुळचे लोक असताना त्या ठिकाणी कपाळाला हात असताना लावले, खाली असताना बघू लागले. बारीक असताना त्यांचे मुख असताना त्या ठिकाणी झाले. चिंताक्रांत अवस्थेमध्ये सर्व गोकुळवासी असताना त्या ठिकाणी बसले होते. बलराम दादांना आणि कृष्ण परमात्मानं पाहिले. चिंता आणि चित्ता दोन्ही समानाची पाहता, असो ऐसे हरीने देखता, नंदा प्रती बोलतसे. हो महाराज असताना अशी चिंता क्रांत असताना गोकुळवासी असताना नंद बाबा यांना कृष्ण परमात्माना असताना पाहिलं. मनामध्ये विचार केला, महाराज चिंता असताना त्या ठिकाणी चांगली आहे का? चिंता महाराज असताना त्या ठिकाणी चांगली नाहीये. चिंता असताना कशी आहे तर चित्तासारखी महाराज चित्तासारखी आहे. चिंता आणि चित्ता दोन्ही असताना सारख्याच. चित्ता असताना निर्जीवाला जायची, पण चिंता महाराज असताना त्या ठिकाणी जिवंत माणसाला असताना त्या ठिकाणी जायची. असा विचार कृष्णाने असताना केला आणि आपल्या असताना ताताला नंद बाबाला असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा बोलू लागले. काय झाला समाचार, का चिंताग्रस्त समग्र, नंद म्हणे कंस दुराचार, अपाय चिंततो तुम्हासी. महाराज असताना कृष्णाला विचारलं, ताता कामून असताना लहान तोंड केले, कामून असताना खाली माना घातल्या, कामून असताना चिंता करतात. तेव्हा असताना नंद बाबा कृष्णाला बोलले, कृष्णा हा असणारा कंस असताना दुष्ट आहे. त्यांना असताना एक विघ्न महाराज असताना त्या ठिकाणी धाडलं, एक कोडा असताना त्या ठिकाणी सांगितलं आणि तुमचा असताना त्या ठिकाणी घात त्याच्या असताना मनामध्ये असं असताना म्हणणं नंद बाबाचं कृष्णाला येऊ लागलं. सांगितले सकळ व्रतमान, गदगदा हसे जगत जीवन, मने हे कोडे आताची उगविन, उठा भोजन करा तुम्ही. हो मग असं असताना त्या ठिकाणी जे काही महाराज असताना कार्यभाग होता सर्व नंद बाबांना कृष्णाला असताना सांगितलं. कृष्ण परमात्मा असताना मोठ्यांना हसू लागले, म्हणाले या असताना कोड्याचं काय असताना त्या ठिकाणी लहानसा असताना कोड आहे. आताच मी असताना हे कुडं असताना त्या ठिकाणी सोडवतो, तुम्ही असताना चिंता करू नका. उठा म्हणाले, आधी असताना जीवन असताना करून घ्या, पाणी असताना प्या, तुम्ही का चिंता करता, मी आहे ना. असे कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी सर्वांना बोलले. मग बोले बळीभद्र, पडत्या आकाशा देऊ धीर, ते मशक काय कंसासुर, करू सहार शन मात्रे. बळीराम दादा जवळच होते, ते असणारे उठले म्हणले ही चिंता असणार त्या ठिकाणी का लावून घेतली, का असणार एवढा विचार करतात आणि काय त्या कंसाचा असणार भेव तुम्हाला वाटतंय म्हणले. आकाश असतं एवढं आकाश जर असतं त्या ठिकाणी खाली पडलं आलं ना, त्या आकाशाला धीर देण्याचं असतं सामर्थ्य आमच्यामध्ये. हा कंस असतं त्या ठिकाणी बापुडा आहे, चिंता असणार करू नका बळीराम दादाचं म्हणणं. कौतुक केले गोपाळे, जवळी घेतले घटकोहळे, क्षण मात्रे सूक्ष्म केले, घटी घातले ते क्षणी. महाराज असतं त्या ठिकाणी काय केलं, बळीराम दादाला असतं बोलल्याबरोबर असतं त्या ठिकाणी कौतुक कृष्ण परमात्मा असतं बळीराम दादाचं केलं. वा दादा, मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. असं बोलले. जवळ असतं ते गाडगे महाराज असतं घेतले, कवळे असतं त्या ठिकाणी आणले होते, ते कवळे असतं त्या ठिकाणी घेतले आणि महाराज पाहता असताना भगवंताना असताना लीला दाखवली. कवळे असताना बारीक केले आणि त्या असताना गाडग्यामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी घातले. मागुती आत झाले स्थूळ, गुदरे वाळू आणि तत्काळ, चपलत्वे वेटी सबळ, वळवून
टाकिल्या. हो महाराज असते त्या ठिकाणी कवळे असताना मोठाले कवळे होते आणि गाडगे असताना बारीक होते. कृष्ण परमात्माला असताना त्या ठिकाणी असं कार्य केलं की महाराज घालता वेळेस असताना बारीक झाले आणि मध्ये गेल्यानंतर पुन्हा मोठे महाराज असताना त्या ठिकाणी कवळे झाले. म्हणतात या भगवंताची लीलाच असते आगाध आहे महाराज, की तो भगवंत असताना त्या ठिकाणी काय करील कसं करेल महाराज असताना त्या ठिकाणी कोणालाच त्या ठिकाणी त्या भगवंताची लीला असताना कळत नाही. हा भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी चतुरात तो शिरोमणी या असताना भगवंताचं काम आहे महाराज. लगेच असताना बळराम दादाला असताना सेवका कोण असताना वाळू असताना मागून घेतली आणि लगेच महाराज असताना वाळूच्या असताना त्या ठिकाणी दोऱ्या महाराज असताना वेटोळे त्या ठिकाणी ओढले. वाळूचे दोरे जे वळिले घटाभोवते ते गुंडाळिले. नंदानी गवळी तटस्थ झाले नवल दाखिले अद्भुत. महाराज बळराम दादाना असताना वाळूचे असताना दोरे महाराज असताना दोरी असताना त्या ठिकाणी ओढली. त्या गाडग्याच्या भोवताळून महाराज असताना शिक्यासारखे असताना त्या ठिकाणी वेटाळा असताना केला बांधून असताना ते गाडगे त्या ठिकाणी टाकले. हे सर्व कार्य असताना नंद बाबा आणि यशोदा माता गोकुळचे लोक असताना बघू लागले. काय असताना त्या भगवंताची त्या कोणाची बळरामदादाची असणारी करणी आहे सर्वांना असताना त्या ठिकाणी नवल वाटू लागलं. तो घटित घडवी हरी उदकावरी धरिली धरित्री. पंचभूतासी मैत्री परस्परे चालवी जो. महाराज असताना त्या ठिकाणी हा भगवंतच महाराज असताना इतका असणारा याची लीला असताना आगाध आहे महाराज. या भगवंतानं असताना काय केलं, आकाशाला असताना वरची वर थांबवलं महाराज. पाण्याला असताना त्या ठिकाणी आधार असताना त्या ठिकाणी ठेवलं. पंचमहाभूत महाराज असताना त्या ठिकाणी या 5 पंचमहाभूताचं असताना एकमेकाशी असताना कधीच महाराज असताना जमत नाही. पण या भगवंताची लीलाच असणारी अशी आहे की त्यानं असताना या हृदयामध्ये महाराज असताना काय केलं, हे पंचमहाभूत असताना एका जागी असताना त्या ठिकाणी आणले तर आणले महाराज, नुसते आणलेच नाहीत महाराज, कामाला सुद्धा असताना त्या ठिकाणी लावले. कामाला लावून असताना त्या ठिकाणी पुन्हा भांडण मारत असताना यांच्या असताना होत नाहीत. या हृदयामध्ये या मनुष्याच्या असताना देहामध्ये 5 महाराज असताना पंचमहाभूत असताना त्या ठिकाणी भगवंतानं स्थिर असताना केले. अग्नी महाराज असताना केला पण वाऱ्याचं असताना वाऱ्याचं आणि त्या ठिकाणी अग्नीचं कधीच जमत नाही. पण या शरीरामध्ये आल्यानंतर भगवंतानं अशी करणी केली, या 5ला असताना एका जागी आणलं पण भांडणं असताना यांची होऊ दिली नाहीत. असा तो भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी कसा आहे, लीलाधारी आहे. याची लीला असताना त्या ठिकाणी आगाध आहे म्हणू लागले. असो कंस दुतासी नंद बोले मने कोडे तुमचे उगवले. घेऊन जा रे वहिले कंसा लागी दावावया. हो मग असताना नंद बाबा असताना त्या कंसाच्या दूताला असताना बोलवले, बाबा तुम्ही असताना त्या ठिकाणी हे कोड घेऊन असताना इथपर्यंत आलात, तुमचं कोड आता सुटलंय म्हणले. तुम्ही काय करा, हे गाडगे ही असताना वाळूची दोरी हे कवळा असताना त्या ठिकाणी घ्या आणि तुमच्या असताना राजाला नेऊन असताना दाखवा की कोडा असताना त्या ठिकाणी गोकुळच्या लोकांना असताना उगवलं, तुमचं कोडा असताना त्या ठिकाणी सोडवलं, असा निरोप असताना तुम्ही त्या कंसाला सांगा. असं दूताला म्हणणं नंदाचं येऊ लागलं. दूत म्हणती तुम्हा ते बोलाविले मथुरा नाते. तो कोप आला बळीभद्रा ते म्हणे दूता ते मारीन मी. हो आणि पुन्हा दूता असताना कोड सोडले, जाऊ ना महाराज, जायला गेले. दूता असताना म्हणून आले त्या राजा कंसाला असताना तुम्हाला सुद्धा असताना संघ बोलवलंय महाराज. असं म्हणल्याबरोबर बळीराम दादाला राग असताना त्या ठिकाणी आला आणि रागामध्ये असताना बळीराम दादा म्हणून आले, जातात का तुमच्याकडे पाहू. दूत भयभीत झाले नंदासी काकुळती आले. आम्हासी सोडई वेळे जातो वहिले मथुरेसी. कोणी बळीराम दादाला राग आला, बळीराम दादांना गचुंडी असताना त्या ठिकाणी धरली, तेव्हा असताना हे शिवक असताना काकुळतीला असताना आले. हाता असताना नंदबाबाला जोडले महाराज आणि म्हणून आले, नंदबाबा बळीराम दादाला काही सांगा, आम्ही गपचूप असताना त्या ठिकाणी मथुरेला निघून जातो अशी विनंती असताना सोडण्याची दूत असताना कंसाचे दूत नंदबाबाला करू लागले. पुढे घेऊन या दूत गेले मथुरेसी पळत. नंदे बळीभद्र केला शांत म्हणे यातीन मारावे. नंद बाबांना असताना बळीराम दादाला सांगितलं, बळीरामा
यांना अस्त्र दूताला मारू नको, सोडून दे. मग अस्त्र बळीराम दादांना सोडून अस्त्र दिले. दूतांना अस्त्र ते कोडे महाराज अस्त्र घेतले आणि मथुरेला निघून अस्त्र त्या ठिकाणी गेले. मोठे अरिष्ट टळले, ब्रजावासी सर्व आनंदले. कंसाजवळी दूत आले, कोडे निवडिले सांगती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी या वाशांवरती असतं, गोकुळ वाशावरती मोठा अस्त्र संकट त्या ठिकाणी असतो. संकटाचं निवारण अस्त्र त्या ठिकाणी झालं म्हणतात. आणि जे काय अस्त्र दूत होते कंसाचे सर्व अस्त्र आणलेलं साहित्य घेऊन अस्त्र मथुरेला गेले. कंसापाशी कोडा अस्त्र ठुलं आणि त्या कंसाला म्हणाले, महाराज तुम्ही जे काय सांगितलं होतं ना ते अस्त्र तुमचं कोडा अस्त्र त्यानं सोडवलं, असं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी दूताचं कंसाला येऊ लागलं. कृष्ण कोळे घातले घटी, बळीभद्रे वळिल्या वेटी. ऐकता कंसाचे पोटी, भय बहुत संचरले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी दूत सांगू लागले, महाराज या अस्त्र कृष्णानं काय केलं, कवळे अस्त्र त्या ठिकाणी गाडग्यामध्ये बारीक करून घातले आणि पुन्हा मोठे केले. आणि बळीरामानं अस्त्र वाळूची दोरी अस्त्र त्या ठिकाणी वळली. असं अस्त्र त्या ठिकाणी दोघांना काम केलं. कंसाला हे अस्त्र माता दूतानं सांगितली की कंस मनामध्ये अस्त्र दचकला, हे अस्त्र कार्य साधाय का, हे कार्य साधन नसून हे अस्त्र कोणालाही जमत नाही. महाराज त्या ठिकाणी या दचका महाराज अस्त्र धास्ती अस्त्र या कंसाने घेतली. कंसाला भीती अस्त्र दोघांची वाटू लागली. असो या परी एके दिवसी, उष्ण काळी ऋषिकेशी. चंडावसी आला माध्यनासी, तृणे वाळली समस्त. महाराज अस्त्र मग एके दिवशी असत अस्त्र काय झालं म्हणतात की कृष्ण परमात्मा सकाळी उठून अस्त्र वनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गेले. वनामध्ये गेले, दुपारची वेळ अस्त्र त्या ठिकाणी होती. उन्हाचा पारा अस्त्र, उन्हाळा अस्त्र त्या ठिकाणी होता. आणि अशा उन्हाळ्यामध्ये गवत महाराज अस्त्र सर्व अस्त्र त्या ठिकाणी वाळून अस्त्र गेलेलं होतं म्हणतात. गोवर्धन पर्वताचे शिरी, गाई चारित मुरारी. कंस जाणून ते अवसरी, दूत धाडिले सवेग. काय म्हणून आले तेव्हा अस्त्र कृष्ण परमात्मा अस्त्र गोवर्धनाच्या अस्त्र शिखरावर ते गोवर्धन नावाच्या पर्वतावर ते गायी अस्त्र त्या ठिकाणी चालले. उन्हाळ्याचा दिवस अस्त्र त्या ठिकाणी होता. आणि या कंसाने अस्त्र काय केलं, आपले दूत महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाठवले. चौकडे एकची वेळा, पेटविल्या अग्निज्वाळा. नवलक्ष गोपाळ मेळा, सापडला हरिसहित पे. महाराज अस्त्र मग कंसाने अस्त्र आपले दूत त्या ठिकाणी पाठवले. दूतांना अस्त्र निरोप सांगितला की तुम्ही अस्त्र तो गोवर्धन नावाचा पर्वत अस्त्र उन्हाळा गवत अस्त्र वाळले ना, मग चारी बाजूला अस्त्र पेटून द्या. दूतानं तसं अस्त्र कार्य केलं. महाराज गोवर्धन पर्वत अस्त्र पेटून त्या ठिकाणी दिला. मोठा अग्नि अस्त्र लावला. 9 लक्ष अस्त्र गोपाळ त्या ठिकाणी होते, गायी अस्त्र होत्या आणि सर्व बाजूला अस्त्र त्या ठिकाणी अग्नि महाराज अस्त्र त्या ठिकाणी लावला म्हणतात. नाना दिजाची या जाती, आळोनी अग्नि माझी पडती. गोपाळ चौकडेने धावती, मिळाले श्रीपती भोवते. महाराज मोठमोठाले झाड अस्त्र अग्नीमध्ये महाराज अस्त्र पडू लागले. पुन्हा गोपाळ अस्त्र सैरावैरा महाराज अस्त्र पडू लागले. गाई वासरा अस्त्र हंबरडा अस्त्र त्या ठिकाणी पडू लागले. असा मोठा अग्नी अस्त्र त्या ठिकाणी लागला. अनिवार्य देखुनी ज्वाळा, गाई धावती हरिजवळा. गोप अकंदती ते वेळा, बहुव्रतला प्रलय काळ. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ज्या काही गायी होत्या सर्व गायी अस्त्र हंबरडा फोडू लागल्या. सर्व गायी कृष्णाच्या भोवताला अस्त्र येऊन उभा राहिल्या. आणि महाराज जे काही गोपाळ होते ना, गोपाळ सुद्धा अस्त्र आक्रोश करू लागले, दुःख अस्त्र करू लागले. कृष्णाच्या भोवताला अस्त्र सर्व गोपाळांना सुद्धा अस्त्र मेळा त्या ठिकाणी टाकला. गोप धावनिया हरिवरी पडती, निजांगा खाली कृष्ण धावती. झाकिती गाईवरी माना टाकती, आवळेने यदुपती म्हणून. महाराज त्या गाईला सुद्धा अस्त्र कृष्णाची इतकी गोडी होती, इतकी आवड अस्त्र कृष्णाची होती ना, त्या गायी अस्त्र आपल्या मानेनं कृष्णाला अस्त्र झाकू लागल्या. गोपाळ अस्त्र सर्वजण अस्त्र आपल्या अंगाची छत्री अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला अस्त्र करू लागले. म्हणू लागले आपला अस्त्र त्या ठिकाणी आपल्याला वेदना झाल्या तर झाल्या, पण या कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी काही झालं नाही पाहिजे. कृष्णाला दुःख अस्त्र झालं नाही पाहिजे.
अशा असताना ते गोपाळ काही असताना मनामध्ये विचार करू लागले. आमचे देह जाऊत जळुनी परी वाचो हा चक्रपाणी जवळी जाळीत आला अग्नी करुणा वर्ण पाहतसे. सर्वजण असताना विचार करू लागले आमचा देह जळून गेला तर गेला पण या कृष्णाला असताना काही झालं नाही पाहिजे. सर्वजण कृष्णाची चिंता असताना करू लागले त्या बालकृष्णाची चिंता करू लागले ना. मग अशा करीत करीत अग्नी असताना जवळ जवळ महाराज असताना येऊ लागला. हे काय केलं हे सर्व असताना कार्यभाग कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी बघू लागले. गोपाळ आक्रोशे रडती आहा सापडला की श्रीपती मनमोहक वेदक मूर्ती पुन्हा दृष्टी पडेना. महाराज असताना गोपाळ असताना चिंता करू लागले दुःख असताना करू लागले म्हणू लागले एवढं भयंकर संकट असताना आलं आणि या संकटामध्ये असताना कृष्ण मूर्ती असताना सापडली. हा असताना कृष्ण कसा आहे तो मनाला मोहून टाकणारा असताना त्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे. सर्वांना सुख देणारा असताना कृष्ण आहे. आपल्या असताना सख्याचे आपल्या असताना जीवलगाचे आपल्या मित्राचे असताना त्या ठिकाणी सर्व काही लाड मारत असताना हा भगवंत असताना त्या ठिकाणी पाळतो ना. आणि तो आज असताना दूर होण्याची वेळ त्या ठिकाणी आली. अशा असणारे गोपाळ एकमेकाला असताना बोलू लागले आक्रंदन करू लागले रडू लागले त्या असताना भगवंतासाठी. निर्वाणीचे जे का भक्त जाणूनिया इंदिराकांत नाभी नाभी ऐसे म्हणत नेत्र समस्त झाकारे. महाराज असताना मग तो असताना भगवंत महाराज असताना कसा आहे दीनदयाळ असताना त्या ठिकाणी आहे. सर्वांची स्थिती असताना त्या भगवंतांना असताना त्या ठिकाणी पाहिली. आपल्या भक्ताला दुःख असताना होतंय ना ते भगवंतानं पाहिलं आणि त्या ठिकाणी सर्वांना म्हणले तुम्ही असताना कृष्ण परमात्मा म्हणलाय तुम्ही भेऊ नका मी या ठिकाणी आहे ना. मग तुम्ही काय करा आप आपले डोळे असताना त्या ठिकाणी झाका म्हणू लागले. ऐकताची हरीचे वचन समस्ती झाकिले तेव्हा नयन विशाल मुख पसरून गेला अग्नीचे वेळा. हो मग भगवंतांना असताना सांगितलं डोळे असताना झाका. सर्वांना काय केलं कृष्णाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. सर्वांनी डोळे असताना झाकले आणि त्या भगवंतांना असताना सर्व काही अग्नीना महाराज तो असताना त्या ठिकाणी गिळून टाकला म्हणतात. गोपाळ उघडी ती नेत्र तो जात वेदन दिसे अनुमात्र ब्रह्मानंद झाला थोर नाचती निर्भरस. महाराज एवढं असताना दुःख असताना त्या ठिकाणी झालं किती असताना दुःखाची स्थिती असताना त्या ठिकाणी होती. पण सर्वांना असताना त्या ठिकाणी काही क्षणामध्ये डोळे असताना उघडले. इकडे तिकडे बघतात तर जरा सुख सुद्धा असताना त्या ठिकाणी महाराज अग्नी असताना राहिला नाही. सर्वांना आनंद असताना त्या ठिकाणी वाटला. मोहरी पावे घुमरी मृदंग वाजती कुसरी गोपाळ गाती नाना परी हरीला पार. महाराज असताना त्या ठिकाणी सर्वांना आनंद झाला. मग कोणी असताना टाळ वाजू लागलं कोण असताना विणा वाजू लागलं कोण हुमरी असताना त्या ठिकाणी वाजू लागले. आणि त्या भगवंतानं केलेल्या असताना कार्याचं गुणवर्णन भगवंताचं असताना करू लागले. वृंदारंग सुमनाचा भार हरिवरी वृषती अपार झाला एकची जय जयकार सुख तोरण वर्णवे. महाराज स्वर्गामधून असताना देव सुद्धा काय करू लागले पुष्पाचा वर्षाव असताना त्या श्रीकृष्णावर ते करू लागले. भगवंताच्या नावाचा गजर करू लागले. देव करीती मनी आशोसी कधी हरी वदिल कंसाची सुखी होतील समस्त ऋषी चिंता सर्व टाकून या. महाराज असताना त्या ठिकाणी सुरवर असताना त्या ठिकाणी 33 कोटी देव असताना वर विचार करू लागले कधी असताना हा बालकृष्ण असताना कंसाला मारील आणि सर्व असताना त्या ठिकाणी ऋषींना असताना सुख देण्याचं कार्य भगवंत कधी असताना त्या ठिकाणी करतील असे सुरवर विचार करू लागले. असो गोकुळी आला गोपाळ हर्षभरित गोपी सकळ आरत्या घेऊन या घननीळ पाहो येती सामोऱ्या. महाराज असताना अशा रीतीनं काय झालं भगवंत असताना संध्याकाळच्या टायमाला असताना घरी आले. गोपाळ असताना त्या ठिकाणी आले ना. गवळणीला असताना आनंद झाला. गवळणीला असताना काय केलं आरत्या असताना केल्या त्या भगवंताला असताना त्या ठिकाणी ओवाळू लागल्या म्हणतात. श्रीकृष्ण केवळ वासरमणी देखता गोपी विसरल्या कमळीनी श्रीकृष्ण शशांक देखुनी गोपी चकुरी झाल्या. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात की भगवंताची इतकी गोड मूर्ती महाराज असताना त्या ठिकाणी होती.
तर या असणाऱ्या गोपाळाकडे या कृष्णाकडे बघून असताना त्या इतक्या तल्लीन झाल्या महाराज असताना त्या ठिकाणी की आपण एक स्त्रीत ह्या असताना विसरून त्या ठिकाणी असताना गेल्या कशा रीतीने गेल्या म्हणून लागले तर महाराज त्या ठिकाणी कमळाचं फुल आहे पण भवरा असताना त्या ठिकाणी जसा कमळाच्या फुलाला विसरून गेला ना तशा ह्या कृष्णाला बघून असताना आपलं तन मन धन असताना त्या ठिकाणी विसरून गेल्या म्हणतात. ही घननीळ मेघ केवळ गोपी चातकी सकळ की श्रीकृष्ण सुवास निलोत्तळ गोपी भ्रमरी वेदल्या. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणून लागले एक असताना गोपी असताना चातक पक्षीत पण महाराज असताना त्या ठिकाणी चातकाला कोणाची गोडी असावी त्या असणार भरलेल्या पाण्यानं भरलेल्या आभाळाची असते त्या चातकाला असताना गोडी असते पण ते चातक असताना कृष्णाचं रूप बघितल्यानंतर त्या ढगाला असताना त्या ठिकाणी विसरून जावा असं कार्य असताना या गोपींचं झालं म्हणतात. हरिविजय ग्रंथ क्षेत्र साहित्य रसे पिकले अपार नाना दृष्टांत नागर कनसे हीच सगन पे. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात हरिविजय नावाचा ग्रंथच महाराज असताना एवढा असताना पीक महाराज असताना जोमाचे म्हणून लागले सुख देण्याचे की महाराज याच्यामध्ये असताना हरीची कथा असताना त्या ठिकाणी सांगितली हरीनं कोणतं असताना कार्य केलं कशा रीतीनं असताना आपल्या भक्ताला असताना तारून नेलं सर्व असताना भगवंताची असताना लीला त्या ठिकाणी सांगितली महाराज. आणि कसं हे पीक महाराज असताना त्या ठिकाणी कसं आहे तर याच्यामध्ये महाराज असताना काय केलंय दृष्टांत देऊन महाराज असताना त्या ठिकाणी सर्व काही असताना त्या ठिकाणी भक्ताला किंवा श्रोत्याला असताना समजून महाराज असताना सांगितले अशी अगाध कथा असताना त्या ठिकाणी कशामध्ये हरिविजय नावाच्या ग्रंथामध्ये म्हणू लागले. हे पीक समस्त लागे आता ऐसा उपाय काय आता तरी आवडीची डोळिया समजता सावत सर्वदा बैसावे. महाराज असताना म्हणून लागले मग अशी कथा असताना त्या ठिकाणी गोड आहे पीक असताना सुपीक आहे हे असताना त्या ठिकाणी कोणाला महाराज असताना भेटल याचा विचार असताना कोणी करावा जे महाराज असताना सुज्ञ ज्याला असताना आपल्या असताना या महाराज जन्माचं काहीतरी सार्थक करून असतं त्या ठिकाणी घ्यायचंय किंवा या मनुष्य देहाला येऊन काही जर फळ प्राप्त करायचं ना तर त्याने असताना काय करावं एकाग्र चित्त करून ही असताना हरीची महाराज असताना कथा आहे ना ती असताना त्या ठिकाणी येतेच महाराज असताना ऐकावी. भक्तीचा पांगोरा वाजवणी कुतर्क पाकरे टाका उडवणी तरीच धान्य समूळवणी हाता लागील सर्वही. महाराज असताना त्या ठिकाणी काय करावं म्हणतात की महाराज जे काय असतं कुतर्क आहे जे काय महाराज असताना आपण म्हणतो ना महाराज चुगली आहे ही असताना त्या ठिकाणी या कंसावर बसलेले असणारे पाखरत महाराज असताना त्या ठिकाणी भक्तीचा आणि भावाचा असताना त्या ठिकाणी पागुरा करावा म्हणजे गोपना असताना त्या ठिकाणी करावी आणि वैराग्याचा असताना दगड त्या गोपणीमध्ये घालून हे कुतर्काचे असणारे जे काही पाखरे या कंसावरती असणारे बसणारच ना ते असणारे हाकलून त्या ठिकाणी लावावे आणि भक्तिरूपी महाराज असताना त्या ठिकाणी फळ असताना आपल्या पदरामध्ये असताना त्या ठिकाणी घ्यावा असं म्हणणं आमच्या श्रीधर स्वामीचं आलंय. ब्रह्मानंद येती राज जो ज्ञानर्क तेज पुंज श्रीधर तयाचे चरण रज सेविता सद संतुष्ट पे. महाराज असताना मग अशा रीतीनं असताना काय करावं भक्ती भावानं असताना भगवंताची असताना कथा ऐकावी आणि कोण आमचे श्रीधर स्वामी असताना म्हणतात की मी माझ्या असताना गुरुच्या असताना कृपेनं महाराज असताना एवढं असताना त्या ठिकाणी कार्य केलं आणि त्या भगवंताच्या त्या गुरुवर्याच्या आशीर्वादानं असताना त्या ठिकाणी माझ्याकडून हे कार्य साध्य झालं असं म्हणणं असताना श्रीधर स्वामीचं असताना येऊ लागलं. झालेली सेवा असताना श्रीधर स्वामी श्रीकृष्णाच्या असताना चरणी अर्पण महाराज असताना त्या ठिकाणी करू लागले. इति श्री हरी विजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत संत जन परिसोत पंडित चतुर्दश दयाय गोडहा श्री